नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चनचे वन लाइनर क्वेश्चन। तर चालू करूयात। स्वतःचे पोषण करत असताना ईस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात, याला किण्वन किंवा फर्मेंटेशन असे म्हणतात। नंतर आहेत A1 कॅनिव्होरॅक्स जीवाणूंचा वापर करून समुद्रातील तेलगळती ही स्वच्छ केली जाते। काही जीवाणू आपल्यासाठी उपयुक्त असतात तर काहींचा आपल्याला उपयोग नसतो। तर A1 कॅनिव्होरॅक्स या जीवाणूमुळे समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते आणि ईस्ट ही आपल्याला अत्यंत उपयोगी आहे। नंतर आहेत पामतेल निर्मितीत तयार होणारे विषाणू पदार्थ इतर काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी थॅरोविया लायपोलिटिक हे किण्व वापरतात। सॅक्रामायसिस सेरेविसी हे किण्व असैनिक या प्रदूषकाचे शोषण करते। नंतर आहेत रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही, त्यास ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात। म्हणजे एखादा आजार झाला आहे परंतु त्याचे रोगजंतू आपल्याला सापडत नाही आहे, परंतु चिन्हे आणि लक्षणे दिसतात, तर त्यावेळेस त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स याचा उपयोग करतात। नंतर आहे जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित होते तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतात। ज्यावेळेस आपल्याला समजा टायफॉईड झालेला आहे तर आपण टेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला माहिती झाले की टायफॉईड आहे, तेव्हा जे अँटीबायोटिक्स यूज करतात तेव्हा काय म्हणतात, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स। नंतर आहेत पेनिसिलिन हे पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट आहे। पेनिसिलिन हे फर्स्ट अँटीबायोटिक्स आहे। पेनिसिलिन हे पहिले अँटीबायोटिक आहेत। नंतर पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 3 सप्टेंबर 1928 साली लावला। जीवाणू हे एकपेशीय असतात। जीवाणूचा आकार विषाणूपेक्षा मोठा असतो। नंतर बघूया जीवाणूला केंद्रक नसते। नंतर आहेत रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर अँड लॅक्टोबॅसिलस हे उपयुक्त जीवाणू आहे। नंतर बघूयात स्टॅफिलोकोकस, क्लास्ट्रिडियम हे हानिकारक जीवाणू आहे। नंतर आहेत जीवाणू एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते। जीवाणूचे प्रजनन द्विखंडी श्रवणाने म्हणजेच पेशीचे 2 भाग होऊन होते। जीवाणूची वाढ प्रचंड वेगाने 20 मिनिटात संख्येने दुप्पट होते। म्हणजे जीवाणूची वाढ ही प्रचंड वेगाने होते। आपण दुधाचे दही बनवत असताना त्याची दहीही लगेच तयार होते, त्यामुळे जीवाणूची वाढ ही प्रचंड वेगाने होते हे आपल्याला दिसते। जीवाणू विरुद्धच्या लढ्याची सुरुवात ही 1870 साली रॉबर्ट कॉक यांनी लावली। रॉबर्ट कॉक यांनी ट्युबरक्युलोसिसचा जंतूही शोधून काढलाय, तर आपण ट्युबरक्युलोसिसला कॉक्स डिसीज असेही म्हणतो। प्रयोगशाळेत जीवाणू वाढवण्याचे तंत्रज्ञानही रॉबर्ट कॉक यांनी विकसित केले। नंतर आहे टायफॉईड हा संसर्गजन्य व जीवाणूजन्य असा आजार आहे। म्हणजे टायफॉईड हा संसर्गजन्य म्हणजे हा संसर्गाने पसरतो आणि तो जीवाणूमुळे होणारा आजार आहे। टायफॉईड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो। नंतर आहेत 95% रुग्णांमध्ये साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे टायफॉईड होतो आणि उरलेल्या 5% रुग्णांमध्ये साल्मोनेला पॅराटायफी A आणि B हे जीवाणू होण्यास कारणीभूत असतात। नंतर आहे टायफॉईड जंतूचा आकार हा दंडाकृती आहे। टायफॉईड हा आजाराचा अधिशयन काळ 10 ते 14 दिवसांचा असतो। नंतर बघूया टायफॉईडला प्रतिबंध करणारी नवी लस वापरत आणणारे पाकिस्तान हे जगातील पहिले राष्ट्र ठरले। नंतर आहे टायफॉईडच्या वॅक्सिनचे नाव टायफॉईड कॉन्जुगेट वॅक्सिन हे आहेत TCV। टायफॉईडच्या KCV या लसीला WHO ने 2018 मध्ये मान्यता दिली आहे। नंतर बघूया धनुर्वात हा क्लास्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणूंमुळे होतो। धनुर्वाताचा जीवाणू हा जखमेतून प्रवेश करतो। धनुर्वातमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात। धनुर्वाताचा अधिशयन काळ हा 3 ते 21 दिवसांचा असतो। लॉकअपच्या धनुर्वातमध्ये होते। धनुर्वातासाठी गरोदरपणामध्ये TTचे डोस देतात। TT म्हणजे टिटॅनस टॉक्साइड। गरोदरपणामध्ये प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर लगेच 3 महिन्यानंतर TTचा पहिला डोस देतात।
नंतर 1 महिन्याच्या अंतराने TTचा दुसरा डोस देतात. आणि जर स्त्री ही 3 वर्षाच्या अगोदर समजा परत प्रेग्नेंट राहिली तर तिला नंतर TT बूस्टरचा एकच डोस देतात. नंतर बघूया धनुर्वात होऊ नये म्हणून बाळाला DPT या त्रिगुणी लस देतात. डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस. बाळ जेव्हा 6, 10 आणि 14 आठवड्याचे होते तेव्हा DPTचे 1, 2, 3 असे 3 लस देतात. डिप्थेरिया हा आजार कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूमुळे होतो. डिप्थेरियाचा अधिशयन काळ किती आहे तर 14 ते 28 दिवस. गटसर्पात घसा, टॉन्सिल, स्वरयंत्र आणि नाक हे इंद्रिय बाधित होतात. नंतर आहेत घटसर्पाची ज्या ठिकाणी बाधा होते त्या ठिकाणी करड्या पांढरट रंगाचा पडदा तयार होऊन तो श्वसन संस्थेच्या मार्गामध्ये पसरतो. म्हणजे घटसर्पाचे हे मेन सिम्पटम्स आहे की घशामध्ये करड्या पांढऱ्या रंगाचा पडदा तयार होणे. हुपिंग कफ हा बॉरीटेला पर्ट्युसिस या जीवाणूमुळे होतो. बॉरीटेला पर्ट्युसिसला हिमोफायलस पर्ट्युसिस असेही म्हणते जाते. हुपिंग कफ होऊ नये म्हणून DPTची व्हॅक्सिन देतात. बाळाच्या 6, 10, 14 आठवड्याला म्हणजे DPTची फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डोस बाळ जेव्हा 6, 10 आणि 14 आठवड्याचे होते तेव्हा. नंतर आहेत हुपिंग कफचा दुष्परिणाम श्वसन संस्थेवर होतो. हिमोफायलस पर्ट्युसिस याचा शोध युल बॉर्दे अँड ऑक्ताव झाउगू या फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये या 2 शास्त्रज्ञांनी लावला. ट्युबरक्युलोसिस हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूंमुळे होतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.